नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचं MH मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय। सकाळपासून महाराष्ट्रामध्ये महानिकाल हा खरं तर महाराष्ट्रामध्ये चालू आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेचं लक्ष हे मतदारसंघामध्ये लागलेलं आहे। या मतदारसंघात आपण पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यात मोहोळ मतदारसंघामध्ये कुठं लढत आपल्याला पाहायला भेटते। सकाळपासून पोस्टल असेल, पहिली दुसरी फेरी असेल, पण पाचव्या फेरीचे निकाल अंतिम आपल्या समोर आलेले आहेत। अजित पवार गटाचे उमेदवार माने यांना 23,730 खरं तरी मतं पडलेली आहेत। ह्या मोहोळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा खरं तर लढत आपल्याला पाहायला भेटते। दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे राजू खरे यांना 23,437 कुठं तर 200-300 मताचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय। पण कुठं तर मोहोळचा पहिला इतिहास पाहायला गेला तर हीच राष्ट्रवादीला 15,000ची लीड खरं तर तिकडून येत होती। पण आता आपण पाहिलं गेलं तर निर्णायक वळणावर ही निवडणूक आपल्याला दिसते। हिकली पेनूर असेल, पटकोळ असेल किंवा कामती असेल, ही गावं खरं तर मोठ्या मताधिक्याची आहेत। ही गावं खरं तर मोहोळचा येणारा आमदार आपल्याला ठरवतील। काही क्षणामध्ये पुढील अपडेट आपल्याला देत राहू। MH मराठी न्यूज मोहोळ मत सांगत आहे। खरे राजू ज्ञानू 5,054, बहिराम सुखदेव मोरे 24, माने यशवंत विठ्ठल 3,953, नंदू बाबूराव क्षीरसागर 35, क्षीरसागर नागनाथ देवीदास 28, अमोल रॉकी बंगाळे 22, आखाडे अनिल नरसिंह 186, कृष्णा नागनाथ दिसे 11, थोरात सुरेश मधुकर 50, संजय दत्तात्रय क्षीरसागर 26, नोटा 72, एकूण मतं 9,463। आता उमेदवार निहाय एकूण पडलेली मतं आतापर्यंत राऊंड 6 पर्यंत सांगत आहे। खरे राजू ज्ञानू 28,484, बळीराम सुखदेव मोरे 197, माने यशवंत विठ्ठल 27,698, नंदू बाबूराव क्षीरसागर 198, क्षीरसागर नागनाथ देवीदास 146, अमोल रॉकी बंगाळे 154, आखाडे अनिल नरसिंह 1,105, कृष्णा नागनाथ दिसे 97, थोरात सुरेश मधुकर 234, संजय दत्तात्रय क्षीरसागर 164, नोटा 490। आतापर्यंत वैध मतं 58,967। धन्यवाद।